एक 4 मजली इमारत पाडण्यात येते, तिथे 12 मजली अनधिकृत इमारत उभी राहते. या इमारतीमध्ये कोण राहतं हे पोलिसांना ठाऊक नाही. या इमारतीला वीज आणि पाणी कसं पुरवलं जातं याचं उत्तर ना म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे ना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे. नितेश राणे यांनी जेव्हा या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली तेव्हा एकाकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. नितेश राणे यांनी त्यांना सवाल केला, इथे राहणारे लोक कोण आहेत हे तुम्हाला माहीत नाही. उद्या या लोकांनी मुंबईमध्ये एखादं कांड जर घडवलं तर त्याला जबाबदार कोण. नितेश राणे यांची ही भेट गेल्या वर्षी म्हणजे 2024च्या 27 फेब्रुवारी रोजी झाली होती. म्हणजे या भेटीला आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. वर्षभरानंतर डोंगरीच्या या इमारतीची परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं की या 12 मजली इमारतीमध्ये आज कोणी राहत नाही. तिथे जे रहिवासी राहतात त्या सगळ्या रहिवासींनी पोबारा केलेला आहे. नितेश राणे यांच्या भेटीच्या दट्ट्यानेच हे सगळं घडलं होतं. बेस्टने वीज पुरवठा तोडला, महानगरपालिकेने पाणी पुरवठा खंडित केला. या अनधिकृत इमारतीचं प्रकरण गेलं सत्र न्यायालयामध्ये. सत्र न्यायालयाने निकाल दिला की ही इमारत अनधिकृत आहे. परंतु त्याच्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली नाही. प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये. म्हणजे कंत्राटदार जो होता तो उच्च न्यायालयामध्ये गेला आणि उच्च न्यायालयामध्ये सध्या हे प्रकरण रेंगाळलेलं आहे.